हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत मसाला चीज ग्रिल सँडविच रेसिपी। त्यासाठी एका कुकरमध्ये आपण 7 to 8 मीडियम साइज पोटॅटोज घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 4 to 5 ग्लास ऑफ वॉटर टाकून गॅसवर बॉईल करायला ठेवायचं आहे। आता एका मिक्सी जारमध्ये कोथिंबीर, मिरची आणि सॉल्ट याची पेस्ट करून घ्यायची आहे। सँडविचला लावण्यासाठी लागणारी ग्रीन चटणी बनवण्यासाठी आपण आता एका मिक्सी जारमध्ये कोथिंबीर, मिरची, सॉल्ट, पुदिना आणि ब्रेड टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। पोटॅटो सॉफ्ट असे छान शिजण्यासाठी कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्या। आणि आता गॅस ऑफ करा। सँडविचमध्ये व्हेजिटेबल स्टफिंगसाठी आपण घेत आहोत काकडी, टोमॅटो, शिमला मिर्च आणि कांदा। आता या व्हेजिटेबल्सचे स्टफिंगसाठी बारीक असे स्लाइसेस करून घ्यायचे आहेत। स्लाइसेस करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे स्लायसर असेल त्याचाही वापर करू शकता। तसेच व्हेजिटेबल स्टफिंगसाठी तुम्ही यामध्ये बीटरूट, गाजर हे सुद्धा ॲड करू शकता। अशा प्रकारे सँडविचमध्ये व्हेजिटेबल स्टफिंगसाठी जे व्हेजिटेबल आपण घेणार आहोत त्या सर्वांचे स्लाइसेस करून घ्यायचे आहेत। आता पाहू शकता सर्व व्हेजिटेबल्सचे स्लाइसेस करून तयार झाले आहेत। आता आपण सँडविच बनवण्यासाठी स्टफिंगसाठी लागणारी बटाट्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण उकडलेले बटाटे सोलून घ्यायचे आहेत आणि ते मॅश करून घ्यायचे आहेत। आता त्याच्यामध्ये आपण बनवलेली ग्रीन चटणी टाकणार आहोत आणि ती मिक्स करून घेणार आहोत। स्टफिंगसाठी लागणारी बटाट्याची भाजी आता तयार झाली आहे। आता सँडविच बनवण्यासाठी मी ब्रिटानिया होल व्हीट ब्रेड घेत आहे। सँडविच स्टफिंगसाठी इथे मी आता 4 ब्रेड घेत आहे। त्याच्यावरती आता बनवलेली बटाट्याची भाजी स्प्रेड करून घेणार आहे। बटाट्याची भाजी स्प्रेड करून झाल्यावरती त्याच्यावरती आपण आता व्हेजिटेबल स्टफिंग करून घेणार आहोत। व्हेजिटेबल स्टफिंगसाठी आता मी काकडीचे स्लाइसेस घेतले आहेत। त्यावर आता टोमॅटोचे स्लाइसेस ॲड करत आहे। टोमॅटो स्लाइसेसवरती आता कांद्याचे स्लाइसेस ॲड करत आहे। आता कांद्याचे स्लाइसेस ॲड करून झाल्यावरती त्याच्यावरती शिमला मिरचीचे स्लाइसेस ॲड करणार आहे। आता व्हेजिटेबल स्टफिंग करून झाल्यावर त्यावरती अमूलची स्लाइस ॲड करणार आहे। आता एक ब्रेड घेऊन त्यावरती पुदिन्याची ग्रीन चटणी स्प्रेड करून घ्यायची आहे। अशा प्रकारे 4ही ब्रेडला एका साईडला बनवलेली ग्रीन पुदिना चटणी स्प्रेड करून आपले सँडविच तयार करून घ्यायचे आहेत।
तयार झालेले सँडविच टोस्ट करण्यासाठी टोस्टरला तूप लावून घ्यायचं आहे आणि आता टोस्टरमध्ये सँडविच टोस्ट करण्यासाठी ठेवायचे आहे। अशा प्रकारे आपलं वेज चीज ग्रिल सँडविच टोस्ट करून झालं आहे। रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी तुमचे धन्यवाद आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल।